नमस्कार मित्रहो. आज आपण भेटलो आहोत ते जाणून घेण्यासाठी की हे MCP म्हणून जे काय चाललेलं आहे सध्या AIच्या मार्केटमध्ये, यालाच म्हणतात ते मॉडेल कॉन्टेक्स्ट प्रोटोकॉल. हे नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण भेटलेलो आहोत. नमस्कार, माझं नाव अश्विन जोशी आणि मी तुम्हाला थोडंसं हिस्ट्रीमध्ये घेऊन जाणार आहे आणि सांगणार आहे की सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कसं डेव्हलप होत गेलं आणि मग जसं ते डेव्हलप होत गेलं तसं नवीन नवीन टेक्नॉलॉजीज कशा येत गेल्या आणि तिकडनं आपण MCPपर्यंत कसं पोचलो. तर मला असं नेहमी वाटतं की कुठलीही टेक्नॉलॉजी तुम्ही थोडी हिस्ट्री जाणून घेतली तर समजणं जास्त सोपं असतं. कुठलीही गोष्ट अशी एका दिवसात येऊन हिट होत नाही, राईट? इट्स ऑलवेज इन्क्रिमेंटल. हळूहळू गोष्टी डेव्हलप होतात आणि तुम्ही अशा स्टेजला पोचता की इट्स अ कल्मिनेशन ऑफ अ लॉट ऑफ थिंग्स दॅट हॅज हॅपन टिल दॅट डे. तर चला मग चालू करू आपण. तर सांगायचं झालं तर खूप आधी म्हणजे APIs यायच्या आधी, APIs काय वगैरे ते आपण येऊ, पण असं विचार करा मॉडर्न डे ॲप्लिकेशन्स येण्याआधी जेव्हा आपण सगळं इंटरनेटवरनंच सगळं ॲक्सेस करतो जवळपास. तुमचं ईमेल असो, तुमचं मूव्हीज असो, तुमचं काय ऑफिसचे ॲप्लिकेशन्स असतील, तुमचे कोड बेसेस असतील, सगळं ईमेलवर आहे आणि सगळं ऑनलाईन आहे आणि हे ऑनलाईन जग जे आहे ते सगळं ते APIsवर चालतं. APIs हे HTTP या प्रोटोकॉलवर बेस्ड असतात सगळ्या. त्यामुळे HTTP तुम्ही खूप वेळा बघितलं असेल, URLच्या आधी आपण टाकतो त्याच्यावर APIs बेस्ड असतात. पण जेव्हा APIs नव्हत्या तेव्हा कसं डेव्हलपमेंट करायचे लोक? तर इमॅजिन करा तुमच्याकडे 3 सिस्टीम आहेत किंवा होत्या पूर्वी. मूव्ही रिझर्वेशन, हॉटेल रिझर्वेशन आणि डेटाबेस सिस्टीम्स. तर लोकांना काय करायची, त्यांनी मूव्ही सिस्टीम लेट्स से जावा लँग्वेजमध्ये लिहिली आहे. तर जर त्यांनी या मूव्ही सिस्टीममध्ये असे काय असतील की बाबा बुक करायचं तिकीट किंवा पॉपकॉर्न हवेत किंवा मूव्ही चालू करा, तर हे सगळे जे फंक्शन्स होते मूव्ही रिझर्वेशनचे, हे जर वापरायचे असतील तर त्यांना जावा लँग्वेजमध्येच एक क्लायंट लिहायला लागायचा. टू ॲक्सेस हे सर्व्हरवर जे काय सर्व्हिसेस आहेत ते ॲक्सेस करायला त्यांना जावामध्येच लिहायला लागायचा. उद्या जर त्यांनी तो पायथनमध्ये लिहिला असता तर पायथन ऑब्व्हियसली जावासोबत नाही बोलू शकणार, त्याच्यामुळे त्यांचं ॲप्लिकेशन फेल होणार, म्हणजे बनवूच शकले नसते ते. तसंच कोणीतरी हॉटेल रिझर्वेशनची सिस्टीम बनवली, कोणीतरी डेटाबेस सिस्टीम बनवली. प्रत्येकाने ह्यांनी पायथनमध्ये बनवली, तर आता जावाचा माणूस नाही हे ॲक्सेस करू शकणार. पायथनचा कोड ॲक्सेस करायला तुम्हाला पायथनचंच ॲप्लिकेशन वापरायला लागणार. तर ह्याचा प्रॉब्लेम कसा व्हायला लागला की आता म्हणजे मूव्ही रिझर्वेशन जर मला पायथनसाठी हवं असेल तर मी ह्याचाच एक क्लोन बनवायचा आणि मग तो मी पायथनमधनं ॲक्सेस करायचा, किंवा उलटं हॉटेल रिझर्वेशनचं कोणतरी जावा बनवायचं. त्याच्यामुळे तुमचं क्लायंट आणि सर्व्हर हे एकदम टाईटली कपल झाले, राईट? शिवाय काय स्टँडर्डायझेशन नव्हतं. हा जावा ॲप म्हणला, हा मूव्ही रिझर्वेशन सिस्टीम लेट्स से AMCचा आहे, तर AMC म्हणतं आम्ही X फॉर्मॅटमध्ये उत्तर देणार तुम्हाला. बरं, मग आता मी चल म्हणलं आता जावामध्येच आपण लिहूया, म्हणून मी अजून एक समजा जावाचं ॲप लिहिलं, राईट? आणि मी म्हणतो की आता मला अजून एक मूव्हीजचा डेटाबेस आहे इथे समजा कोणीतरी केला आहे, तर मला असं हवं आहे की हे जावा ॲप ह्या डेटाबेसशी पण बोलू शकेल आणि ह्या पर्टिक्युलर मूव्ही रिझर्वेशनच्या सिस्टीमशी पण बोलू शकेल. तर हे पण शक्य नव्हतं, कारण हे समजा AMC आहे तर ते म्हणायचं आम्ही एक्ससारखं रिपेअर करणार, एक्स या लँग्वेजमध्ये फॉर्मॅटमध्ये तुम्हाला रिस्पॉन्ड करणार, आणि लेट्स से हे समजा आहे तुमचं सिनेमार्क, तर ते म्हणायचं की आम्ही Y या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला रिस्पॉन्ड करणार. म्हणजे थोडक्यात हा जो तुमचा क्लायंट आहे .java जो लिहिला आहे तुम्ही, त्याच्यात तुम्हाला X हा फॉर्मॅटही हँडल करायला लागणार आणि Y ही फॉर्मॅट हँडल करायला लागणार जर तुम्हाला मल्टिपल मूव्ही रिझर्वेशन सिस्टीम्समध्ये कपल व्हायचं आहे. पण आता अगेन हे स्केलेबल सोल्युशन नाही आहे, राईट? असे किती XYZ A to Z जर सगळे वेळेने फॉर्मॅट करायला लागले तर प्रॉब्लेम होईल, राईट? तर त्यात काही स्टँडर्डायझेशन नव्हतं, स्केलेबल नव्हतं आणि हे खूपच टाईटली कपलिंग. मी तुम्हाला म्हणलं की
ह्या जावा ॲपला फक्त हा एक्सच कळत होता, ह्या जावा ॲपला फक्त वायच कळत होता, राईट. फॉर सिम्प्लिसिटी, म्हणजे ऑब्व्हियसली ते हँडल करू शकतात मल्टिपल, पण आपण सिम्पल टर्म्समध्ये बघू तर खूप कस्टम होतं हे सगळं. स्टँडर्डायझेशन काही नव्हतं, राईट. पण मग काय झालं, लोकांना हा प्रॉब्लेम कळला, म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर्स आधीपासूनच खूप हुशार होतेच, तर त्यांना माहिती होते हे सगळे प्रॉब्लेम्स. मग त्यांनी काय विचार केला की आता HTTP हे खूप फेमस होतं आहे, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर आपण त्याच्या थ्रू समजा एकमेकांशी बोललो तर, राईट. त्याच्या आधी अजून थोड्या मेथड्स होत्या, म्हणजे तुम्ही ऐकलं असेल, त्याला RPC म्हणतात, म्हणजे रिमोट प्रोसिजर कॉल. त्याच्यात त्या सोप वगैरे ऐकलं असेल तुम्ही, पण आता मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही. पण असे रिमोट प्रोसिजर कॉल्स होते. तर रिमोट प्रोसिजर कॉल्सचा काय मेन गाभा होता की तुमचा सर्व्हर एका ठिकाणी असणार आणि त्या सर्व्हरला एक कॉमन लँग्वेज वापरून सगळेजण क्वेरी करू शकणार, राईट. तर ओके, कमिंग बॅक टू HTTP क्लायंट्स, सगळे इंजिनियर्स म्हणाले आता HTTP आलेलं आहे, तर आपण असं केलं तर ह्या ज्या हॉटेल रिझर्वेशन, मूव्ही रिझर्वेशन आणि असे डेटाबेस सर्व्हिसेस आहेत ना, त्यांच्या आत इथे काही असू दे, इथे जावा असू दे, इथे पायथन असू दे, इथे काय अजून रस्ट असू दे, राईट. पण हे जेव्हा आपण जगाला एक्सपोज करू तेव्हा एक कॉमन लँग्वेज बनवायची, राईट. हे म्हणजे असं झालं की कोणीतरी, आपण आता ऑफिसमध्ये जातो, कोणीतरी हिंदी बोलत आहे, कोणीतरी फ्रेंच बोलत आहे, कोणीतरी स्पॅनिश बोलत आहे, पण जेव्हा कम्युनिकेट करण्याची वेळ येते बाहेरच्या जगाशी किंवा इतरांशी, तेव्हा प्रत्येकजण इंग्लिशच वापरतोय. तसंच इंजिनियर्स म्हणाले आपण ना सगळं आता HTTP थ्रू एक्सपोज करू, म्हणजे सगळं तुम्हाला ब्राउझर थ्रू ॲक्सेस करता येईल. आता हॉटेल रिझर्वेशनचं काय, बुकिंग, कॅन्सलेशन आणि ब्रेकफास्ट, तर ह्या तिन्ही सर्व्हिसेसचा एक URL असेल, म्हणजे ॲड्रेस असेल तुमच्या सर्व्हिसचा, असं असेल HTTP, तुमच्या सर्व्हिसचा ॲड्रेस येईल इथे, ॲड्रेस, आणि त्याच्या पुढे एक पाथ येईल, आणि हा जो पाथ येईल त्याच्या पुढे, तो तुमचं ऑपरेशन ठरवेल की तुम्ही काय ऑपरेशन करताय. तर हे झालं तुमचं APIs. असे APIs बनवले गेले प्रत्येक सर्व्हिससाठी. सो आता जरी एखाद्याने पायथन लिहिला, जावा लिहिला, रस्ट लिहिला, गो लिहिला, तरी प्रत्येक ह्याच्यामध्ये एक रेस्ट क्लायंट असायचा. रेस्ट क्लायंट म्हणजे काय करायचा तो, की त्याला हा URL ला कॉल करता यायचं आणि ह्या URL मधनं जे काय उत्तर येईल ते मिळवता यायचं स्वतःकडे, आणि मग त्याच्यावर पुढे काहीतरी प्रोसेस व्हायची. तर ह्याच्याने काय झालं, आता तुम्ही पाहिलं तर असं, ओके, ह्याला रेस्ट प्रोटोकॉल म्हणायला लागले ते, म्हणजेच रिप्रेझेंटेशनल स्टेट ट्रान्सफर. आणि ह्याच्यात मेथड्स असतात की गेट असते, मग पोस्ट असते, मग पॅच. हे तुम्ही ऐकलं असतं, मी जास्त डिटेलमध्ये जात नाही या गोष्टींच्या, कारण आपण APIs नाही शिकत आहे आज, पण MCP साठी भेटलेलो आहोत. तर ह्याच्यात गेट असेल, तुमची पोस्ट, पॅच आणि डिलीट. ओके, तर हे सगळं स्टँडर्डाइज केलं इंजिनियर्सनी बसून, स्टँडर्ड्स बनवले की रेस्ट हे स्टँडर्ड आहे, की रिक्वेस्ट कशी जायला पाहिजे, रिस्पॉन्स कसा जायला पाहिजे. आता सुंदरता बघा, कोणीही कॉल केलं तरी रिस्पॉन्स हा ह्या पर्टिक्युलर HTTP कडनं X फॉर्मॅटमध्येच जाणार, ह्या HTTP कडनं फॉर्मॅटही Xच राहणार, ह्या फॉर्मॅट Xच राहणार. इथे जो कोड आहे, जो ट्रान्सलेट करेल आधीचं जे काय लेगसी होतं त्याला Xमध्ये, ती गोष्ट वेगळी. पण तुम्ही आता सुंदरता बघितली तर ते काम सगळं आता सर्व्हिस प्रोव्हायडर्सकडे गेलं. पूर्वी काय करायला लागायचं, जर तुम्ही ही वरची सिस्टीम पाहिली, जर X बदलला तर ह्या माणसाला जो क्लायंट साईडला आहे त्याला पण चेंज करायला लागायचा फॉर्मॅट त्याचा, राईट. तर इमॅजिन करा, हा माणूस समजा 50 अशा सर्व्हिसेस सोबत कपल्ड असेल तर प्रत्येकाने आपापले फॉर्मॅट्स बदलले तर ह्याला तर डोकेदुखी होईल, 50 सगळं चेंज करत बसणं. म्हणून मी मगाशी म्हणालो की स्केलेबल नव्हता हा सोल्युशन. मग इव्हेंच्युअली काय झालं, लोक म्हणाले की बरोबर HTTP झालं, त्यामुळे स्टँडर्डाइज झालं, त्यामुळे आता उद्या जरी काही बॅकएंडला बदललं, इथे कोणीही कोड बदलला तर तो बदलला तरी हे जोपर्यंत X सेम राहत आहे
तोवर ह्या माणसाला जो क्लायंटला बसलाय, क्लायंट साईडला त्याला काहीच बदलायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे कोड खूप कमी झाला. कोडची बदलाबदली खूप कमी झाली. बरं, तुम्ही एक टाईपची एपीआय ॲक्सेस केली की तुम्हाला साधारण फॉर्मॅट कळलेला आहे, मग इतर गोष्टींना ॲक्सेस करायला तुम्हाला खूप सोपं जातं. म्हणून मग लर्निंग कर्व कमी झाला. आणि जसं मी म्हणलं की क्लायंट साईडचं डोकेदुखी गेली की सारखं अप टू डेट राहा सर्व्हरसोबत. कारण आपण ओनस सगळा जे काय बदलतंय त्याच्याप्रमाणे बदलायचा सर्व्हिसेसवर टाकतो. त्यांनी हँडल करावं की जर त्यांचं लॉजिक बदललं तर कसं ते ट्रान्सफर करून फॉर्मॅट सेम राहायला पाहिजे. त्यामुळे कोड मेंटेनेबल झाला. तर हा बेसिस ठरला आजच्या सगळ्या जे काय तुम्हाला ऑनलाईन दिसतं, जे काय वर्कफ्लोज आहेत त्याच्यात 90 ते 95% सगळीकडे रेस्ट वापरलं जातं. आणि ह्या रेस्टवरच सगळ्या कंपन्याज उभ्या राहिल्यात. ॲमेझॉन वेब सर्व्हिस, या रेस्टलाच वेब सर्व्हिस म्हणतात. ॲज्युअर, तुमची गुगल क्लाउड आणि तुमचे ओरॅकल आहे, IBM आहे. हे लोक काय करतात, क्लाउड म्हणजे काय थोडक्यात त्यांचं डेटा सेंटर आहे इथे कुठेतरी लोकेशनमध्ये, आणि इथे तुमचं इंटरनेट आहे, आणि इथे तुमचा क्लायंट आहे. म्हणजे तुमचा लेट्स से तुमची ती UI असते ना AWSची, ती क्लायंट काय करतं आहे, इंटरनेट थ्रू तुमच्या डेटा सेंटरमध्ये जे मशीन्स आहेत राईट, त्यांच्यावरचे रिसोर्सेस ॲक्सेस करतं युझिंग अ URL. त्याच्यामुळे हे झाले तुमचे वेब सर्व्हिसेस. तर ह्या रेस्टवरच हे सगळं वेब सर्व्हिसेसचं जग उभं राहिलं आहे. सो तुम्ही जर आता मी थोडीशी जरा गिचमीट झाली आहे, पण आता थोडक्यात तुम्ही जर वर्कफ्लोज घेतलेत तर आपण एक साधारण वर्कफ्लो बघितला तर असा असू शकतो की वेदर बघा. वेदर बघून समजा गरम असेल तर कुठलं तरी कोल्ड्रिंकचं दुकान सजेस्ट करा. पण जर थंड असेल तर मस्त भजी किंवा वडापावचं दुकान सजेस्ट करा. ते खा आणि झाल्यावर मग पे करा. तर ह्या प्रत्येक गोष्टीसाठी आता API, वेदरसाठी वेदरची API आहे. उद्या रेस्टॉरंटसाठी गुगल मॅप्सवर जाऊन आपण बघू शकतो की काय काय प्लेसेस जवळ आहेत, आणि पेमेंटच्या वेळेला आपण जाऊन स्ट्राईपवर जाऊन भरू शकतो. तर असं स्टार्ट टू एंड हा तुमचा अख्खा वर्कफ्लो होऊ शकतो राईट. आणि हा सगळा तुमचा फॅसिलिटेट होईल APIजवरनं थ्रू वेब सर्व्हिसेस. सो इथे जर तुम्ही ही पाहिली तर ह्याला आपण API लेअर असं म्हणूयात. तर ही API लेअर तुमचा जो क्लायंट आहे इथे आणि सर्व्हर आहे त्याला डिकपल करून टाकते राईट. सो इथे काही घडू दे, जोपर्यंत ही API सेम राहते तोवर माझ्या क्लायंटला बदलण्याची गरज नाही. तर बिफोर आय मूव्ह अहेड एकदा इटरेट करू. स्टार्टला जेव्हा APIs नव्हत्या तेव्हा खूप टाईट कपलिंग होतं, स्केलेबल अजिबात नव्हतं. जावाचा सर्व्हर असेल तर जावाचाच क्लायंट लिहायला लागायचा, पायथनचा असेल तर पायथनचाच लिहायला लागायचा. शिवाय जर जावाचेच मल्टिपल क्लायंट्स असतील आणि ज्यांना वेगवेगळे फॉर्मॅट्स हवे तर ते सर्व्हरलाही जमायचं नाही आणि क्लायंटलाही जमायचं नाही. त्यामुळे मग लोक जेव्हा इंटरनेट खूप वाढलं आणि लोकांना कळायला लागले प्रॉब्लेम्स आधीच्या सिस्टीमचे, मग त्यांनी HTTPवरनं सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं चालू केलं आणि त्याच्यासाठी एक कॉमन स्टँडर्ड बनवलं, ते रेस्ट काय करतं तर तुमचा क्लायंट आणि सर्व्हरला एकदम डिकपल करून टाकतं विथ अ API लेअर. सो उद्या तुमच्या सर्व्हरच्या साईडला काही बदललं तरी APIs काय बदलणार नाहीत. आणि आजच्या सगळ्या मॉडर्न वर्कफ्लोजमध्ये खूप प्रभाव आहे ह्या REST APIचा, आणि या REST APIsवरच ह्या क्लाउड कंपनीज सुद्धा चालू आहेत. करेक्ट. तर आता हे झालं आधी कसं चालायचं. तर आता आपण पुढे जाऊयात. आता गेले 3 वर्षांपासून तुम्ही LLM हा शब्द खूप ऐकला राईट. लिंक्डइन उघडा, लोक नुसतं LLM बद्दल बोलतायत. लिंक्डइन उघडा, लोक LLM बद्दल बोलतायत. तुमचे न्यूज लेटर्स उघडा, लोक LLM बद्दल बोलतायत. TV लावा, डीपसीक चालू आहे. किंवा तुमचं लोक चॅट GPT आता LLM नाही आहे, पण GPT ही LLM आहे राईट. तर ह्याच्याबद्दलच बोलतात सगळेजण की कसं मस्त कविता बनवतं किंवा त्याला जोक विचारल्यावर लगेच जोक सांगतं राईट. तर LLM म्हणजे थोडक्यात काय आहेत, बेसिकली दे आर वर्ड प्रेडिक्टर्स.
वर्ड प्रेडिक्टर्स म्हणजे काय की मी आधी लिहिलं की भारत माझा, तर पुढचा काय वाक्य असू शकतं, देश, राज्य का दवाखाना, राईट. तर ह्या तीनपैकी प्रोबॅबिलिटी कशी आहे, भारत माझा देश आहे, तर देशाची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. सो LLM म्हणतो अच्छा म्हणजे भारत माझ्याच्या पुढे देश आलं पाहिजे. मग भारत माझा देश याच्या पुढे काय आलं पाहिजे, तर नाही आहे, असू शकेल, तर आहे, राईट. तर मग पुढचं वाक्य येईल भारत माझा देश आहे. असं करत LLM असतो तो तुमचा इनपुट कमांड घेतो आणि त्या कमांडला उत्तर देण्यासाठी आउटपुट असं बनवतो. सो थोडक्यात जर मी सांगायचं झालं तर LLM म्हणजे टेक्स्ट इन आणि टेक्स्ट आउट, हे म्हणजे ट्रॅडिशनल LLMs. आता LLM मध्ये तुम्ही ऑडिओ पण टाकू शकता, इमेज पण टाकू शकता, त्याला ते मल्टीमोडाल LLMs म्हणतात. LLM म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल. तर LLMची खासियत आहे म्हणजे त्याला नॅचरल लँग्वेज कळते, इंग्लिश कळतं, त्याला इंग्लिश कळतं आणि ह्यालाच आपण म्हणतो नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, किंवा तुम्ही ऐकलं असेल खूप लोक त्याला NLP असं शॉर्ट फॉर्म म्हणतात. तर NLP म्हणजे काय, तर तुम्ही जे इंग्लिशमध्ये बोलताय ते त्या मशीनला नॅचरल लँग्वेजचं प्रोसेसिंग झालं पाहिजे, त्याला कळलं पाहिजे हा माणूस काय बोलतो आणि त्याच्या दृष्टीने त्यांनी उत्तर दिलं पाहिजे, करेक्ट. पण आता ह्या सिस्टीमचा प्रॉब्लेम काय आहे की जर मी म्हणलं की मला ना मोरावरची एक कविता लिहून दे, तर LLM ती कविता लिहून देईल. आता तुम्ही त्याला म्हणलात हां आता ही लिहिली आहेस ना, तर माझ्या ना फाईल सिस्टीममध्ये एक फाईल बनव peacock.txt आणि ही मोराची कविता त्याच्यात लिहून काढ, तर ते LLMला नाही जमणार. कारण LLMला विचार करता येतो पण LLMला ॲक्ट करता येत नाही. म्हणजे विचार करा, LLM अशा माणसासारखा आहे की ज्याला डोकं आहे पण त्याला हातपाय काहीच नाही आहेत. त्यामुळे तो उत्कृष्ट विचार करू शकतो, तो प्लॅन बिन करू शकेल तुमच्यासाठी की कसं ॲप्रोच करायचं, म्हणजे करायची वेळ येईल ती गोष्ट, ते शक्ती LLM कडे नाही आहे ॲट अ लेवल 0, राईट. सो जे आधी सगळे LLMs आले ते सगळे असे होते. मग त्याच्यानंतर लोकांना कळलं नाही आता हे एवढं मस्त हिट झालं आपलं LLM, तर आता आपण ह्यांना थोडीशी ताकद द्यायला पाहिजे. मग त्यांनी काय करायला सुरुवात केली की टूल्स ही कन्सेप्ट आणली, किंवा त्याला फंक्शन्स म्हणतात, फंक्शन कॉलिंग किंवा ते टूल कॉलिंग, हे असं काय म्हणतात त्याला, इंटरचेंजेबली यूज केलं तर टूल कॉलिंग चालू केलं. थोडक्यात म्हणजे काय, तुम्ही समजा LLMला विचारलं ना आता मोराची कविता जनरेट कर, तर ते इथे मोराची कविता जनरेट करणार तुमच्यासाठी, राईट. की नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा. आता ही सेकंड तुमचं काय इन्स्ट्रक्शन होती की ही कविता जाऊन माझ्या फाईल सिस्टीममध्ये लिहा. तर आधी LLM म्हणेल हे मला काय हातपाय नाही आहेत, मी नाही लिहू शकत, मला तुम्ही कविता किती लिहायला सांगा. पण आता LLM काय म्हणतं, ओ हे लिहायचं आहे का आता फाईल सिस्टीममध्ये, ओके मग मला बघू दे माझ्याकडे काय काय टूल्स आहेत हे करायला. सो आपण आता आपल्या LLMला हात दिले, हातपाय दिले, राईट. तर LLM म्हणतं अच्छा माझ्याकडे एक टूल आहे खरं, त्या टूलमध्ये मी ते टूल काय करतं, तर मी दिलेली जे टेक्स्ट आहे ते माझ्या फाईल सिस्टीममध्ये जाऊन एक .txt फाईल बनवतं. अरे हे एकदम मस्त आहे. मग ते टूलची इन्फॉर्मेशन LLMला जसं कळते तसं ते टूल एक्झिक्यूट होतं. हा जो कंटेंट आहे नाच रे मोरा आंब्याच्या वनात, तो हे टूल घेतं आणि ते तुमच्या लोकल फाईल सिस्टीममध्ये इथे लिहून टाकतं, राईट. सो आता वेगवेगळ्या टाईपचे फंक्शन्स असतात, वेगवेगळ्या टाईपचे फंक्शन कॉलिंग असतात, राईट. तर हे तुम्ही ऑब्झर्व केलं फंक्शन पार्ट, तर इट इज सिमिलर टू जे आपण आधी लेगसी आर्किटेक्चरमध्ये पाहिलं होतं की बाबा प्रत्येक फंक्शन्स असतात, हॉटेल रिझर्वेशन असतं, फ्लाईट रिझर्वेशन असतं, असं प्रत्येक वेगवेगळे फंक्शन्स असतात. तर इन दिस केस फाईल रायटिंग हे फंक्शन होतं, राईट. तर असं तुम्ही LLMला यूज करू शकता, तुमच्या इंग्लिशमध्ये बोलून त्याला कळलं पाहिजे काय चाललंय. तर इथे काय तुम्ही इंग्लिशमध्ये प्रॉम्प्ट दिलात की जनरेट अ पोएम ऑन मोर, तर LLMनी बनवलं त्याच्या ट्रेनिंगनुसार, त्या LLMला ट्रेन केलेलं आहे ना, खूप साऱ्या कवितांवर ट्रेन केलेलं आहे, त्याच्याने त्याने एक कविता बनवली आणि मग त्यांनी टूल कॉलिंग ह्या त्याच्या ॲबिलिटीचा वापर केला आणि ते एक्सटर्नल एन्व्हायरमेंटशी त्यांनी डील केलं. तर एजंट्स काय करतात, तर ह्याला एजंट म्हणतो आपण. आता आलोच आत्ता ह्याला एजंट.
तर LLM म्हणजे काय, नुसतं डोकं. एजंट म्हणजे काय, एकदम बेसिकवाला एजंट म्हणजे LLM प्लस त्याच्याकडे फंक्शन्स पण आहेत, राईट. मग एजंटची अजून एक आहे की तो एन्व्हायरमेंटशी डील करू शकतो. म्हणजे आउटसाईड ऑफ द LLM तो बाहेरच्या जगाशी बोलू शकतो की बाबा फाईल सिस्टीममध्ये लिहायचं आहे, किंवा मला क्लाउडवरनं काहीतरी आणायचं आहे, किंवा मला काहीतरी कोड रन करायचा आहे लोकली, राईट. ह्याच्यातला ॲडव्हान्स्ड एजंट म्हणजे ते आउटपुट बघणार तो आणि त्याच्यावरनं ठरवणार की मला हे फायनल आउटपुट आहे का अजून पुढे जायचं आहे, राईट. सो जर मी आता एक कविता जनरेट केली आहे आणि मी एक फंक्शन कॉल केला की बघायला की ही कविता किती चांगली आहे, आणि ते फंक्शन म्हणालं नाही या कवितेला मी 10पैकी 4च मार्क देईन, तर ते परत पास होणार इथे. तर आधी ही कविता जनरेट झालेली इथे जाणार, एका टूलकडे जाणार बाहेर लेट्स से, किंवा अजून एका LLM कडेच जाणार, आणि तो म्हणणार की या कवितेला तू किती मार्क देशील. तर ते जर म्हणलं 4, तर हा परत येणार ह्याच्याकडे, या पहिल्या LLM कडे. लेट्स से इथे LLM आहे अजून, या LLM ला आपण माहिती दिली आहे, हे ॲनालिसिस करायला सांगतोय, जज करायला सांगतोय, राईट. तर ते म्हणणार की 4च मार्क देणार मी. मग हा पहिला LLM म्हणतो अरे नाही मला तर किमान 8 पाहिजेत, म्हणून मग तो अजून छान कविता करतो. मग हा म्हणतो हां आता बरोबर आहे, मग आता 8 आहे. ह्याला ते रिॲक्ट एजंट म्हणतात. रिॲक्टमध्ये कसं असतं, थॉट, ॲक्शन आणि ऑब्झर्वेशन. सो थॉट काय आली मला, मी त्याची कविता लिहिली, मी पाठवली, आणि मग मी ऑब्झर्व करतोय की माझी एन्व्हायरमेंट कशी डील करते त्याच्यासोबत, आणि त्याच्यानुसार मी इटरेट करतोय. तर हे झाले तुमचे AI एजंट्स. हे AI एजंट्सचं सध्या चाललंय ना, हे लोक यूट्यूबवर टाकत असतात एजंट विकतोय मी, एजंट विकतो, तर हे एजंट विकतात. असे खूप एजंट्स जेव्हा एकत्र कोऑर्डिनेट करून काम करतात त्यालाच आपण म्हणतो एजंटिक AI. सो AI एजंट इज अ युनिट, इट्स अ सॉफ्टवेअर ब्लॉक लेट्स से. पण एजंटिक AI जे आहे इट्स अ फ्रेमवर्क. तर हा फरक आहे AI आणि एजंटिक फ्रेमवर्कमध्ये. तर आता जास्त न भरकटता आपण एका प्रॉब्लेमकडे येऊ ह्या गोष्टीच्या. तर आता हे तर कळलं आपल्याला की टूल कॉलिंग वगैरे करता येतं, राईट. आणि फ्रेमवर्क्स पण असतात. तर आता लेट्स से LangChain हा एक फ्रेमवर्क आहे, किंवा क्रू AI हा फ्रेमवर्क आहे. तसाच ॲग्नो असा अजून एक फ्रेमवर्क आहे. तर ह्या फ्रेमवर्क्समध्ये LLM असणार आहे. लाईक कारण एजंट्स आहेत, राईट. सो त्या एजंट्सकडे LLM असणार आहेत. तर त्या फ्रेमवर्क 1ला समजा या टूल 1शी बोलायचं असेल, जसं ह्या LLM फंक्शनशी बोलायचं होतं ना, टूल 1 काय फंक्शन 1 काय सेमच. तर या समजा फ्रेमवर्क 1ला या टूल 1शी बोलायचं असेल तर त्याला इथे कस्टम इंटिग्रेशन करायला लागायचं. कारण द वे framework 1 LLM will deal with tool 1 is different from the way framework 2 LLM will deal with tool 1. करेक्ट. आणि असं सो ऑन. पण असं एकच टूल नाही आहे. कॅल्क्युलेटर आहे, कॅलेंडर आहे, ईमेल आहे, राईट. तुमचं वेदर चेक सर्व्हिस आहे, हॉटेल रिझर्वेशन, खूप टूल्स आहेत. तर इमॅजिन करा तुमच्याकडे इकडे सगळ्या फ्रेमवर्क्स आणि LLMs आहेत, आणि इकडे सगळे तुमचे टूल्स आहेत. तर जर प्रत्येकजण प्रत्येकाशी इंटिग्रेट करायला लागला, कस्टम इंटिग्रेशन, तर ते एका पॉईंटला अनमॅनेजेबल होऊन जाईल, राईट. तुम्ही बघू शकता केवढा गुंता होतोय. आणि अशा ऑर्गनायझेशनकडे खूप टूल्स असतात, राईट. आणि उद्या विचार करा की ह्या माणसाने बदलायचा, सो हे टूल आहे, हे LLMs आहेत. जर ह्या टूलवाल्याने ठरवलं की ओ मी आता ना हे A होतं ना, आता मी ना ह्याच्यात M पर्यंत इन्क्रीमेंट्स करतोय, राईट. त्यांनी कसं होणार आहे ना, इंटिग्रेशन जे मी करतोय ते बदलणार आहे. मग काय झालं, ह्यानी बदला, ह्यानी बदला, ह्यानी बदला, ह्यानी बदला, प्रत्येकालाच ते बदलायला लागणार. आणि असं प्रत्येक टूलनी करायचं ठरवलं तर सगळ्यांनाच बदलायला लागणार. त्यामुळे हा एक प्रॉब्लेम यायला लागला, राईट, की स्केल कसं करायचं. सो स्केलेबिलिटी हा प्रॉब्लेम यायला लागला इकडे, की सगळ्यांनीच बदलली आपली, तर आपण नाही हे जास्त वाढवू नाही शकत. सो टूल लिमिटेड झाली, राईट. जर तुम्ही बघितलं तर हा सेम प्रॉब्लेम होता जो आधीच्या आधीच्या सेक्शनमध्ये आपण पाहिला, की पहिले जे सॉफ्टवेअर होते त्याच्यावर टाईट कपलिंग झालं होतं. तर तो प्रॉब्लेम व्हायला लागला इथे. मग इंजिनियर्स काय म्हणाले, अच्छा असं होतंय का, मग आपण आता एक नवीन एक फ्रेमवर्क प्रपोज केला, अँथ्रॉपिक
नावाची एक कंपनी आहे, अँथ्रॉपिक. तुम्ही ऐकलं असेल तर त्यांची एक क्लॉड नावाची खूप फेमस LLM आहे. ह्याच्यात आता सॉनेट 3.7 चालू आहे. तर अँथ्रॉपिक काय म्हणालं की हा प्रॉब्लेम आहे, मग आम्ही काय करतो ना, आम्ही एक स्टँडर्ड बनवतो. जसं तेव्हा सगळ्या इंजिनियर्सनी रेस्ट बनवलं होतं, तसं अँथ्रॉपिक एकटंच म्हणालं विथ सम पार्टनर्स की आम्ही एक स्टँडर्ड बनवतो आणि त्याला आम्ही कॉल करणार आहे मॉडेल कॉन्टेक्स्ट प्रोटोकॉल. तर हे मॉडेल कॉन्टेक्स्ट प्रोटोकॉल काय करेल की हे स्टँडर्डाइज करेल की क्लायंट्स म्हणजे आपले LLMs जे आहेत, राईट, ते सर्व्हिसेस सोबत इझिली कसं किंवा स्टँडर्डाइज वेमध्ये कसं बोलू शकतील. सो आता क्लायंट LLM आणि सर्व्हिसेसमध्ये एक MCP लेअर आली, MCP सर्व्हर एक ॲडिशनल आला. सो क्लायंट काय करणार, या सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवणार आणि हा सर्व्हर मग हँड बघणार की मागे कसं पाठवायचं. हे जर तुम्ही एकदम तंतोतंत पाहिलं तर आपल्या APIच्या आर्किटेक्चर सारखंच आहे की क्लायंट काय करणार, HTTPला पाठवणार आणि मग हा HTTP वाला सर्व्हर बघणार की मला माझ्या सर्व्हिसला कसं रिक्वेस्ट पाठवायची. तर ह्या MCPमध्ये तेच व्हायला लागलं. आता हा फारच ढोबळ डायग्राम आहे, आपण जरा डिटेलमध्ये बघू, राईट. तर तुम्ही आता इथे ह्या डायग्राममध्ये तुम्ही बघितलं तर ह्या आपल्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत बॅकएंडच्या, करेक्ट. तर माझे MCPमध्ये कॉन्सेप्ट असतात. तर एक MCP होस्ट असतो, राईट, एक MCP होस्ट असतो आणि एक MCP क्लायंट असतो आणि हा इथे असतो तो एक MCP सर्व्हर असतो. आता MCP होस्ट म्हणजे विचार करा की कसं सांगू मी, ओके, MCP होस्ट म्हणजे विचार करा तुमचा मोबाईल फोन आहे, राईट, तो होस्ट आहे. आता त्या होस्टमध्ये एक अँटिना आहे, तर अँटिना इज लाईक अ क्लायंट आणि ती अँटिनाच आहे जी फक्त टॉवरशी बोलू शकते आणि टॉवर आहे तुमचा MCP सर्व्हर, राईट. तर आणि तो टॉवर मग बॅकएंडच्या सर्व्हिसेसशी बोलू शकतो. तर हे एक अॅनॉलॉजी आहे. तर MCP क्लायंट, राईट, हे दीज आर होस्टेड इनसाइड वेगवेगळे होस्ट. आता हा होस्ट असतो तो पेड असू शकतो किंवा तुम्ही स्वतःचाही होस्ट बनवू शकता. जसं की तुम्ही स्वतःचाही फोन बनवू शकता किंवा ॲपलचाही वापरू शकता, राईट. तर आता समजा आता त्याच्यात वेगवेगळे टाईप्स आहेत. तर क्लॉड जो मी तुम्हाला सांगितलं ना अँथ्रॉपिकनी बनवला आहे, त्यांचंच एक क्लॉड डेस्कटॉप म्हणून आहे. तर ते होस्ट म्हणून काम करतं. त्याच्यात त्यांनी क्लॉड सॉनेट नावाची LLM फिट केली आहे जी, आणि त्यांच्याकडे एक MCP क्लायंट पण आहे, राईट. सो क्लायंट म्हणजे काय, तो अँटिना जसं म्हणलं तर त्याला माहिती आहे की सर्व्हरशी कसं बोलायचं. सो त्या क्लायंटला मॉडेल कॉन्टेक्स्ट प्रोटोकॉलच्या स्टँडर्ड्समध्ये बोलता येतं सर्व्हर्ससोबत. तर तो होस्ट केलेला असतो MCP होस्टमध्ये. जसं क्लाउड डेस्कटॉप आहे तसं तुम्ही कर्सर ऐकलं असेल, कर्सर किंवा विंडसर्फ हे तुमचे कोडिंग असिस्टंट्स आहेत. मी कोड करताना तुम्हाला असं वाटलं अरे मला आता गिट पुशची कमांडच माहीत नाही आहे, मग तुम्ही म्हणलात अच्छा मला गिट पुशची कमांड सांगता का, मला काही फरक पडत नाही, माझं रिमोटवरचं सगळं ओव्हरराईड झालं तरी पण कमांड सांगा. तर इन दॅट केस काय होतं, तर तुमचा जो MCP क्लायंट आहे विंडसर्फमधला तो इंटरनेटला जातो आणि बघतो की बाबा काय कमांड आणि येऊन तुम्हाला उत्तर सांगतो. खूप सिम्प्लिस्टिक झालं, आपण जाऊ डिटेलमध्ये त्याच्या. आणि इथे वेगवेगळे LLM तुम्ही वापरू शकतो. तर कर्सरमध्ये इथे कसं हार्ड बाउंड आहे कारण आता क्लॉड डेस्कटॉपच आहे, तर त्यांनी सॉनेटच वापरणार कारण ते त्यांचंच आहे म्हणून. तसंच आता कर्सरमध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता की मला क्लॉड वापरायचं आहे का ओपन AI वापरायचं आहे का जेमिनाय, गुगलचं LLM जेमिनाय वापरायचं आहे. तसंच तिसरं, हा मी माझा कस्टम ॲप्लिकेशन बनवला. म्हणजे मला हे थोडक्यात काय कर्सरसुद्धा कोणीतरी ॲप्लिकेशन लिहिलेलंच आहे, राईट. तर मला ते नको आहे, मी स्वतःचा एक वेब फ्रंट एंड बनवतो आणि त्याला मी MCP होस्ट म्हणतो आणि त्याच्यात मी माझा स्वतःचा क्लायंट लिहितो, राईट. सो हे सर्वात स्वस्त ऑप्शन पडेल तुम्हाला. पण अगेन तुम्ही एक माणूस डेव्हलप करणार वर्सेस तिकडे पूर्ण कंपनी ते होस्ट डेव्हलप करते, फरक पडतो. सो जशी कॉम्प्लेक्सिटी वाढत जाईल तुम्हाला तशी केअर घ्यायला लागेल, करेक्ट. आणि सो हे सगळे क्लायंट्स जे आहेत ते तुमच्या
MCP सर्व्हर्सशी MCP या प्रोटोकॉलमध्ये बोलू शकतात. करेक्ट. आता MCP सर्व्हर म्हणजे काय, तर जसं HTTP सर्व्हर होता मगाशी APIच्या बाबतीत, तसाच हा MCP सर्व्हर. या MCP सर्व्हरच्या मागे टूल्स आहेत. करेक्ट. वेगवेगळी टूल्स आहेत. तर आता लेट्स से DuckDuckGo सर्च आहे, म्हणजे हा वेब म्हणजे वेब पेज किंवा इंटरनेट सर्चसाठी आहे. तर ह्या MCPच्या मागे इंटरनेट सर्चचं टूल आहे. करेक्ट. तसंच इकडे अजून एक टूल असू शकतं जे असेल की पार्स, म्हणजे फेच कर आणि पार्स कर, आणि ते पण इंटरनेटला जाऊ शकतं. तर MCP सर्व्हरवाला काय करतो की मला उद्या MCP सर्व्हर बनवायचा आहे, तर मी हे टूल्स बनवतो आणि बघतो की हे माझ्या डेटा सोर्सशी म्हणजे फायनल सर्व्हिसशी कसे बोलत आहेत. तर हे भाग मी बनवतो आणि मी ह्याच्या बाहेर एक स्टँडर्डाइज लेअर लावतो ऑफ MCP सर्व्हर. जसं माझ्या APIच्या केसमध्ये मी हॉटेल रिझर्वेशनमध्ये टूल्स हँडल करायचो की रिझर्वेशन, कॅन्सलेशन, आणि ते कसं बोलतात माझ्या इंटरनल सिस्टीमशी हे सगळं बघायचो आणि मी ते जगाला एक्सपोज करायचो थ्रू HTTP. तसंच इथे मी टूल्स बघतो आणि जगाला एक्सपोज करतो थ्रू MCP सगळं. आणि मग काय, युजरनी क्वेश्चन विचारला, आता फ्लो थ्रू जाऊ, की आपला MCP क्लायंट असतो, तो MCP सर्व्हरला विचारतो की बाबा तुझ्याकडे काय टूल्स आहेत. म्हणजे टूल्स कळले एकदा क्लायंटला, की क्लायंट सांगतो LLMला की हे बघ बाबा माझ्याकडे एवढे सगळे टूल्स आहेत, तर तुझी क्वेरी काय आहे. तर तो म्हणतो अरे माझी क्वेरी ABC आहे. तर तो म्हणतो अच्छा ठीक आहे. मग मला वाटतं ना, LLM म्हणतो ABC क्वेरी आहे आणि हे सगळे माझ्याकडे टूल्स अवेलेबल आहेत, तर ह्याच्याप्रमाणे मी टूल नंबर 5 वापरायला पाहिजे. तर हे टूल नंबर 5 आहे ते कुठला MCP सर्व्हर देतोय, अच्छा MCP सर्व्हर 2 देतोय का. मग हा MCP क्लायंट काय करतो, MCP सर्व्हर टूलशी कनेक्ट करतो, टूल वापरून उत्तर मिळवतो, ते परत देतो LLMला. आता LLMकडे प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे रेडी उत्तरही आहे. LLM आपलं डोकं वापरतो त्याच्या ट्रेनिंगनुसार, आणि हे जे कॉन्टेक्स्ट आहे म्हणजे जे इन्फॉर्मेशन रिट्रीव्ह झाली टूलकडनं ती आणि तुझ्या क्वेश्चनवरनं ते फायनली युजरला उत्तर देतं. ह्याच्या सगळ्याची ब्युटी आहे की युजर हे सगळं नॅचरल इंग्लिशमध्ये विचारतोय, काहीही कोड करण्याची गरज नाही आहे. राईट. अजून एक ॲडिशनल सांगतो की हे जे MCP सर्व्हर्स आहेत, अगेन मी वेब सर्व्हरची ॲनॉलॉजी देतो, तर ते तुम्ही लोकली पण होस्ट करू शकता. म्हणजे तुम्हाला जर तुमचा डेटा नसेल कुठे बाहेर जाऊ द्यायचं किंवा तुमचे इंटरनल टूल्स असतील कंपनीमध्ये, तर हे तुम्ही लोकल कम्प्युटर्समध्ये पण चालवू शकता. म्हणजे लॅपटॉपमध्येही मी आज MCP सर्व्हर चालवू शकतो. फक्त प्रॉब्लेम असा होईल की मग कुठल्या दुसऱ्या माणसाला हा वापरता येणार नाही बाहेरच्या. पण फायदा असा होईल की मी उद्या 10 असे ॲप्लिकेशन्स बनवले किंवा उद्या मी चेंज करत गेलो माझे होस्ट, तरी काही फरक पडत नाही, कारण माझा MCP सर्व्हर लोकल आहे. मी त्याच्याशी बोलूच शकतो. राईट. थोडक्यात म्हणजे माझं जर ही हॉटेल रिझर्वेशन जर माझ्याच कंपनीमध्ये वापरली जाणार असेल, तर मी लोकलच डिप्लॉय करीन ना माझा वेब सर्व्हर, जगाला कशाला दाखवायला पाहिजे. पण त्या उलट मला समजा इमॅजिन करा यूट्यूब वापरायचं आहे आणि मला लोकली होस्ट नाही करायचं आहे, तर तुम्ही ऑनलाईन पण होस्ट करू शकता. म्हणजे इट्स अगेन सेम थिंग. जर लोकल असेल तर फक्त प्रोटोकॉल बदलेल. जर लोकली होस्ट करत असाल तर तुम्हाला STDIO हा एक ट्रान्सपोर्ट मीडियम वापरायला लागतो. पण जर तुम्ही रिमोट करत असाल तर तुम्हाला SSC, रिमोट म्हणजे HTTP वरनं जर तुम्ही तुमचा MCP सर्व्हर एक्सपोज करत असाल, तर तुम्हाला SSE म्हणजे सर्व्हर साईड इव्हेंट्स हा प्रोटोकॉल वापरायला लागतो टू कम्युनिकेट बिटवीन युअर MCP क्लायंट अँड द MCP सर्व्हर. राईट. तर थोडक्यात इथे MCP चाललाय STDIO वर आणि इन दिस केस MCP प्रोटोकॉलमध्ये बोलतायत HTTPच्या ओव्हर. राईट. आणि बॅकएंडचं तर सेमच आहे. तुमचा MCP सर्व्हर लोकल असो का कुठेतरी रिमोट क्लाउडवर असो, तो बोलतो कुठल्या तरी टूल्सशीच आणि ते टूल फायनली डेटा सोर्समधनं तुम्हाला डेटा आणून परत तुमच्या होस्टकडे पाठवते. तर जसं म्हणलं हे लोकली होस्ट झालंय, हे रिमोट होस्ट झालंय. तसं तुमचे डेटा सोर्सेस पण हे लोकली आहेत. ही सर्व्हिस लोकली चालली आहे माझी. तर आता मी कीसॅट नावाच्या कंपनीत काम करतो आणि आमचीही प्रॉडक्ट्स आहेत, इक्सिया, चॅसी आणि हे इक्सियन IX नेटवर्क वेब म्हणून. तर हे लोकली चाललं आहे माझं, त्यामुळे मी लोकलीच त्यांच्याशी बोलतोय. मला इंटरनेटला जायची गरज नाही आहे. पण माझा अजून एक सर्व्हर चालला आहे जो N8N, हे एक लो कोड प्लॅटफॉर्म टूल आहे.
ते वापरतं. त्याच्यासाठी ते मी क्लाउडमध्ये होस्ट केलं आहे. तर त्या MCP सर्व्हरवर जे काय आहे त्या सगळ्यासाठी ॲक्सेस करायला मला ह्या MCP सर्व्हरचा SSE एंड पॉईंट एक्सपोज करायला लागेल, जेणेकरून माझ्या क्लायंटला त्याच्याशी बोलता येईल, राईट. आणि ही सगळी कॉन्फिगरेशन्स क्लायंटला कशी कळतात, तर क्लायंटकडे एक JSON फाईल असते. त्या JSON फाईलमध्ये आपण ही सगळी माहिती फीड करतो की कुठला MCP सर्व्हर आहे, त्याच्याशी कसं बोलायचं आहे आणि त्याला काय आर्ग्युमेंट्स पास करायचे. कारण हा MCP सर्व्हर आहे ना, हा टूल्स वापरतात. या टूलला या सर्व्हिसची बोलण्यासाठी काहीतरी ऑथेंटिकेशन लागेल. तर ऑथेंटिकेशन म्हणजे काय, तुमचे API की असू शकते, API की किंवा API की असू शकते किंवा OAuth बेअर टोकन्स वगैरे ते असू शकतं. तर ते तुमच्या MCP सर्व्हरकडे पाहिजे सगळं टू बी एबल टू कम्युनिकेट विथ तुमच्या बॅकएंड सर्व्हिसेस. तर ते कुठून देतो, तर आपण आपला क्लायंटच सांगतो की हां हे क्रेडेन्शियल्स आहेत, ही API की आहे, आणि हे सगळं JSON फाईलमध्ये स्टोअर होतं. तर आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवायचं म्हणलं तर माझ्याकडे आहे JSON फाईल. तर जर तुम्ही ही JSON फाईल बघितलीत तर JSON फाईलमध्ये असं डिफाईन केलं की बाबा माझे MCP सर्व्हर्स कुठले कुठले आहेत. तर हा NPX म्हणजे काय करतं, तर ते Node.js ही एक इकोसिस्टीम आहे ना, त्या नोडचे पॅकेजेस असतात. तर ते पॅकेज ते लोकली डाउनलोड करतं पहिले आणि ते रन करतं. हे दोन गोष्टी लोकली रन होत आहेत माझ्या. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये तिन्ही गोष्टी लोकली रन होत आहेत. आणि मी कमांड लाईनवरनं जसं चालवली असती ही सर्व्हिस लोकली, तसंच मी सांगतोय की जर तुला ब्रेव्ह सर्चचा MCP सर्व्हर लोकली जो मी होस्ट करणार आहे तो चालवायचा असेल तर असं कर, किंवा असं कॉन्फिगरेशन बनव की. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं API कीज पास करायला लागतात ना, तर इथे मी एन्व्हायरमेंट व्हेरिएबलमध्ये माझी API की पास केली आहे. सो जेव्हा माझा क्लायंट ह्या मॉडेल कॉन्टेक्स्ट प्रोटोकॉल सर्च ब्रेव्ह सर्च MCP सर्व्हरशी बोलेल, तेव्हा तो ही API की त्याला पास करेल. हा सर्व्हर मग पुढे जाईल, ही API की घेऊन माझ्या बॅकएंडचा जो ब्रेव्ह सर्चचा इन्स्टन्स त्याच्याशी कनेक्ट करेल, इन्फॉर्मेशन घेईल आणि परत देईल. ओके, खूप हेवी झालंय मला माहिती आहे, पण एक शेवटचा भाग राहिला आहे. आता आपण एक फ्लो बघू एक्झाम्पलनी. ओके, तर तुम्हाला ते MCP होस्ट दाखवतो मी. तर माझ्याकडे क्लॉड डेस्कटॉपचा MCP होस्ट आहे. तर तुम्हाला आता दिसत असेल तर हा ऑथेंटिकेट करतोय माझ्यासाठी, कारण मी गुगल कॅलेंडरशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, राईट. तर एक मिनटं मी ह्याच्याशी ऑथेंटिकेट करतो. झालं ऑथेंटिकेट, आपण हे उघडू. हां, तर हा माझा क्लाउड डेस्कटॉप आहे. तर तुम्ही इथे पाहिलं तर ह्याच्याकडे ऑलरेडी 18 टूल्स रजिस्टर झालेत बेस्ड ऑन मगाशी JSON. हे जर उघडलं तुम्हाला दिसेल की त्याच्याकडे वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ब्रेव्हचा सर्च कर, ब्रेव्हचा वेब सर्च कर, माझ्याकडे फाईल सिस्टीम पण आहे, मग डिरेक्टरीज बनव, कॅलेंडर, माझा MCP सर्व्हर कॅलेंडर आहे, तर कॅलेंडरमध्ये काय टूल्स आहेत, तर इव्हेंट बनव, डिलीट इव्हेंट. तर हे सगळे टूल्स मी माझ्या MCP होस्टला एक्सपोज केले, राईट. आणि हा MCP होस्ट माझा आहे क्लॉड डेस्कटॉप. तर आता इथे मी काही प्रश्न विचारला तरी, तर आता बघू आपण तो फ्लो बघू. मी तुम्हाला आत्ताच गप्पेस्फोट नाही करत किंवा सरप्राईज नाही फोडत. तर इथे तुम्ही पाहिलं तर आता आपण आर्किटेक्चर फ्लो बघू. होस्ट स्टार्ट्स MCP क्लायंट, आपण हे केलं आता क्लॉड डेस्कटॉपमध्ये चालू. गुड. आपण क्लॉड डेस्कटॉप चालू केला, होस्ट स्टार्ट्स MCP क्लायंट, द क्लायंट एस्टॅब्लिशेस कनेक्शन विथ सर्व्हर. तर सर्व्हरसोबत कनेक्शन झालं, तुम्ही पाहिलं, तर आपण ऑथेंटिकेट केलं गुगलसोबत, राईट. क्लायंटनी विचारलं की बाबा तुझ्याकडे, माझ्याकडे जे MCP सर्व्हरला मी कनेक्ट केलं त्यांच्याकडे काय टूल्स आहेत, तर ते 18 टूल्स आता मी तुम्हाला दाखवले, राईट. आता आपण पुढच्या स्टेपला जाऊ की प्रश्न विचारू आपण त्याला, राईट. तर माझ्याकडे इंटरनेटचा टूल आहे, तर मी विचारतो व्हॉट हॅपन्ड इन टुडेज पंजाब किंग्स वर्सेस RCB IPL गेम.
तर नॉर्मली मी LLMला विचारलं असतं तर त्याला काही आलं नसतं, कारण त्याच्याकडे ट्रेनिंग नाही आहे ना, त्याला रिसेंट गोष्टी नाही माहिती आहेत, त्याला एका स्पेसिफिक डेटपर्यंतच ट्रेन केलं आहे. पण माझ्याकडे इंटरनेट असल्यामुळे हा मला उत्तर देईल, राईट. तर मी युजर क्वेरी गेली माझी आत, तो आता विचार करतोय काय उत्तर द्यायचं. तर तुम्ही बघितलं असेल तर त्याच्याकडे माहिती नव्हती, पण तो आता म्हणतो अच्छा मला बघतो. आणि तो म्हणतोय की माझ्याकडे टूल आहे ब्रेव्ह सर्च म्हणून, तर ते मी आता रन करू का, चालेल का तुम्हाला केलं तर. मी आता अलाउ करतो याच्यासाठी. तर तो एम सी पी सर्व्हरची जी टूल आहे ते हे 2 आर्ग्युमेंट्स एक्सपेक्ट करते. इथे तुम्ही पाहिलं तर त्यांनी मी जे इनपुट दिलं त्याच्यावरनं फिगर आउट केलं की काय असू शकते क्वेरी, आणि ते उत्तर मागतंय. तर आता बघा त्याने किती छान उत्तर दिलं आहे मला, की बेस्ड ऑन टुडेज मॅच, हे सगळं झालं. आणि मग सगळं सांगितलं त्यांनी की बाबा पंजाब जिंकली, इट वॉज अ डिसायसिव्ह विक्ट्री फॉर पंजाब किंग्स. आणि पुढे काय म्हणजे डिटेलमध्ये सांगितलं थोडक्यात. तर आपण परत आपल्या डायग्रॅमला गेलो तर आपण इथपर्यंत पोहोचलो होतो. क्लायंटला टूल्स मिळाली सगळी, पण क्वेश्चन विचारला आता ए आयला की बाबा कोण जिंकलं मॅचमध्ये. तर ए आय म्हणलं की माझ्याकडे तर नाही आहे, तर मी टूलला बोलवतो. तर टूल होतं इंटरनेट सर्च. तर त्या इंटरनेट सर्चनी डेटा काहीतरी दिला परत, राईट. तर तो डेटा जो आला तो एम सी पी सर्व्हरकडे आधी आला. तर त्या एम सी पी सर्व्हरनी तो डेटा घेतला, हा इथनं डेटा आलेला एम सी पी सर्व्हरकडे आला. एम सी पी सर्व्हरने तो डेटा घेऊन परत क्लायंटला दिला, राईट. मग क्लायंटनी तो LLMला दिला आणि LLM बघतोय की अच्छा हा डेटा मला मिळाला आहे म्हणजे इंटरनेट सर्च कुठल्या तरी जेसॉन फॉर्मॅटमध्ये असेल, आणि हे मला क्वेश्चन विचारलेलं आहे युजरनी. तर ह्या जो कॉन्टेक्स्ट मिळाला आहे मला माझ्या टूलकडनं, त्याच्यावर बेस्ड मी ह्या युजरच्या क्वेश्चनचं उत्तर देऊ शकतो का, आणि ते आता मला इंग्लिशमध्ये द्यायचं आहे, जे आपल्या एम सी पी होस्ट प्लस LLM या कॉम्बिनेशननी इथे दाखवलं. ते जे मी त्याला विचारलं बघा, व्हॉट हॅपन्ड इन टुडेज मॅच. मी एक्सप्लिसिटली पण सांगितलं त्याला की वाटलं तुला तर एम सी पी टूल वापर, राईट. इट्स ओके तू जरी एम सी पी टूल वापरलंस तरी. तर तुम्हाला दिसत नसेल तर मग इथे लिहिलं आहे मी त्याला की वापर, तुला एम सी पी टूल वापरायचा तर काही प्रॉब्लेम नाही. तर हा एक आपला माझा पहिलाच व्हिडिओ होता हा, आणि मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न केला आहे तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा की एम सी पी काय आहे किंवा LLMs काय आहेत आणि का हे गेम चेंजर आहे. कारण आता तुम्ही विचार करा की केवढा गेन होता आधीच्या स्लाईडप्रमाणे ट्रॅडिशनल सॉफ्टवेअर आणि APIs जेव्हा आली, तर तो सेम गेन आता मिळणार आहे आपल्याला. की आधी जसं टाईट कपलिंग होतं फ्रेमवर्क्स आणि तुमच्या LLM टूल्सकडे, जे ते फ्रेमवर्क आणि त्यातले LLMs वापरू शकतात. पण आता MCPमुळे कुठलाही क्लायंट कुठलंही टूल वापरू शकतो टिल द टाईम त्याला ही MCP प्रोटोकॉलची भाषा बोलता येईल, करेक्ट. सो इमॅजिन की आता तुमची क्रिएटिव्हिटीच तुमचं लिमिट आहे. तुम्ही लिटरली जगात कुठल्याही सर्व्हिसशी कनेक्ट होऊ शकता. आणि ऑनलाईन तसे खूप टूल्स आहेत की ऑनलाईन अशा खूप रेपॉझिटरीज आहेत, टूल्स नाही, ज्याच्यात लोकांनी स्वतःचे एम सी पी सर्व्हर्स होस्ट केले आहेत, किंवा खूप एक्झाम्पल्स आहेत. यूट्यूबवर बघाल तर खूपच जास्त एक्झाम्पल्स आहेत की एम सी पी कसा बनवायचा, किंवा लोकांचा एम सी पी असेल त्याला कसं कनेक्ट करायचं. तर आय थिंक हे तुम्हाला आज कळलं असावं की मी जेवढं एक्सप्लेन केलं आहे. आता आपण एम सी पी कसा बनवायचा किंवा लोकांच्या एम सी पीशी कसं कनेक्ट करायचं, आणि हे 3 मी तुम्हाला इंडिव्हिज्युअली सुद्धा दाखवणार आहे की क्लॉड डेस्कटॉपनी कसं काम होतं, विंडसर्फनी कसं होतं, आणि आपण एक कस्टम ॲप्लिकेशन पण बिल्ड करू. तर मला सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, मला प्रतिसाद द्या, मला कमेंट्स द्या, आणि सांगा तुम्हाला अजून कुठले कुठले विषय जाणून घ्यायचेत. मी पूर्ण प्रयत्न करीन माझ्याकडनं. जय महाराष्ट्र, जय हिंद.